बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगाव येथे चोरांची विहीर आहे। इतिहास संशोधक डॉक्टर श्यामदेवकर खामगाव येथील शाश्वत क्लासेसचे वाकोडे नटखट सुनगावला विहीर बघण्याकरता गेले। त्यावेळी गावात 3 विहिरी असल्याची माहिती मिळाली। गावात 2 महादेवांची मंदिरेही आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगाव येथे 3 बारव आहेत। या गावात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 3 विहिरी अर्थात बारव या वेगवेगळ्या कालखंडात बांधण्यात आल्या आहेत। या तिन्ही विहिरींमधून सुनगाव येथे प्राचीन काळापासून वस्ती होती हे सिद्ध होते। गावात आवजी महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे। तसेच महादेवाची पुरातन काळातील 2 मंदिरही आहेत। गावात असलेल्या एका महादेव मंदिराला मढीचे मंदिर असेही म्हणतात। हे मंदिरही बरेच जुने आहे। मंदिराचे आता नव्याने बांधकाम करण्यात आले, मात्र मंदिरातील खांब व गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरून मंदिर जुने असल्याचे निदर्शनास येते। या मंदिरासमोर असलेली ही विहीर पूर्णतः दगडाची आहे। बांधकामावरून ही विहीर यादव काळाच्या पूर्वी बांधली असल्याचा अंदाज आहे। इतिहास संशोधक डॉक्टर श्यामदेवकर यांनी ही विहीर चालुक्य काळातील असल्याचे सांगितले। तसेच गावात आणखी असलेल्या महादेवाच्या मंदिराला सराईचे मंदिर म्हणून ओळखले जाते। या मंदिराच्या समोरही एक विहीर आहे। विटांमध्ये बांधकाम असलेली ही विहीर मध्ययुगीन कालखंडातली आहे। नमस्कार, मी विवेक चांदूरकर। आज बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या गावात आलेलं आहे। या गावात 2 पाय विहिरी आहेत। त्यापैकी एक पाय विहीर सध्या या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। याला चोराची पाय विहीर असं म्हणतात। माझ्यासोबत खामगावचे इतिहास संशोधक डॉक्टर श्यामदेवकर सर आहेत। तसेच शाश्वत कोचिंग क्लासेसचे वाकोडे सर आणि नटखट सर सुद्धा या ठिकाणी आहेत। आम्ही हे विहीर आता बघत आहोत। या विहिरीमध्ये 3 मजले आहेत। तसेच 3 खोल्या आहेत। त्या 3 खोल्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे। मधातल्या खोलीमध्ये जाण्यासाठी एक भुयारी रस्ता आहे। ही विहीर पूर्व इस्लामी काळात बांधण्यात आली आहे असल्याचं देवकर सरांचं असं म्हणणं आहे। तसेच अत्यंत सुरेख असं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे। दगडामध्ये आणि विटामध्ये या विहिरीचं बांधकाम केलेलं आहे। या विहिरीची माहिती आणि व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत। तसेच डॉक्टर देवकर सर सुद्धा आपल्याला माहिती देणार आहे या विहिरीच्या इतिहासाबद्दल। धन्यवाद। नमस्कार। ही जी पायवीर आहे ही सुनगावला आहे। हिला चोराची पायवीर म्हणतात। आता चोराची म्हटल्यापेक्षा काही लोक त्याला चोराची म्हणतात। ते चोराची नसून चोराची आहे, कारण हा जुना पैनघाट ते बऱ्हाणपूर हा हमरस्ता मोठा रस्ता व्यापारी मार्ग होता। आणि या व्यापारी मार्गावर ठग लोक जे दरोड टाकायचे किंवा व्हॉट्सअपनं लुटायचे, त्या लोकांचा लपण्याकरता ही एक चांगलं ठिकाण होतं। परंतु ही विहीर जी आर्किटेक्चर जर तुम्ही पाहिलं, बांधकामशैली पाहिली, तर ही इस्लामी कालखंडात दिसून येते। ही विहीर जी आहे ही मुघल कालखंडाच्या आधी बांधलेली असावी, कारण यामध्ये मुघल कालखंडातील नाजूकपणा दिसून येत नाही। तर ही बहामनी कालखंडातील असण्याची शक्यता आहे, कारण निश्चितपणे त्याचा पुरावा जरी देता येत नसला तरी निश्चितपणे आर्किटेक्चर आणि बांधकाम शैलीवरून ती पूर्व मुघल काळातील मात्र इस्लामी कालखंडातीलच असावी असा निष्कर्ष काढता येतो। थँक्यू। या मंदिरात एक भुयार आहे। गावाच्या बाहेर एका शेतामध्ये 3 मजली विहीर आहे। या विहिरीला चोराची विहीर असे म्हणतात। विटा आणि चुना मातीच्या या विहिरीचे बांधकाम केले आहे। या विहिरीत 3 मजले आहेत। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्हीकडून रस्ता आहे। डाव्या बाजूकडील रस्ता मलबा पडल्यामुळे बंद झाला आहे। येथे असलेल्या कमानीमध्ये सध्या शिवलिंग ठेवले आहे। मधल्या मजल्यावर जाण्यासाठी छोटेसे भुयार आहे। दुसऱ्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत। या विहिरीचे बांधकाम मुघलपूर्व काळात झाल्या असल्याचे बांधकामावरून निदर्शनास येते। पूर्वीच्या काळात या विहिरीत चोरांचे वास्तव्य असावे, त्यामुळे चोरांची विहीर त्याला म्हटलं जातं। गावात असलेल्या नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरता विहीर आणि बारवचे बांधकाम करण्यात येत होते। या गावात असलेल्या 3 विहिरी आणि त्यांचा वेगवेगळा कालखंड पाहता अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात या भागात लोकवस्ती असल्याचा अंदाज आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।